माणूस फक्त स्वार्थीपणा आणि नको त्या काळज्या करत आयुष्य जगणारा हा माणूस, तो हे विसरून जातो की तो जेव्हा या जीवनात आपल्या आईच्या पोटातून या दुनियेत प्रवेश करणार होता, त्याच्या आधीच त्या विधात्याने सर्व काही व्यवस्था करून ठेवली होती. अगदी आईच्या स्तनांमध्ये दूध येण्यापासून तो या पृथ्वीवर गेल्यावर त्याला एकटं वाटू नये म्हणून मग अनेक नाती त्या विधात्यानेच तर निर्माण केलेली होती. मग त्याचे काका असो, मामा असो, त्याची आत्या असो, त्याची कोणी मोठी भावंड असो, किंवा अजून त्याच्या काका, मामा, आत्या, मावशा यांची काही त्याच्या आधी या पृथ्वीवर आलेली भावंड असो, असा सगळा परिवाराचा गोतावळासुद्धा त्याने निर्माण करून ठेवलेला होता. आणि उगीचच हा माणूस काळजी करतो. इवन या जगामध्ये मस्तपैकी हिरवीगार झाडी, मन प्रफुल्लित करणारी फुलं, सुंदर सुंदर अशी रसाळ फळं, छानपैकी निळं आकाश, उडणारे पक्षी, निरनिराळे प्राणी, हे तुझं मन रमावं म्हणून तर त्या विधात्याने निर्माण केलेलं असतं. पण या सगळ्या गोष्टी विसरून हा माणूस नको त्या काळजांच्या मागं लागतो, नको त्या गोष्टींची मेंदू कुरतडला जाईल इतकी काळजी करायला लागतो. त्यामुळं माणसाने जे काही क्षण मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला आनंदी कसं राहता येईल याच्याकडे लक्ष द्यायला हवं. कारण तुमचं येणं हे तर तुमच्या हातात नव्हतंच, आणि तुमचं जाणं हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही की ते कधी आहे. मग हा मधला प्रवास फक्त आपण आहे त्या क्षणांचा उपभोग घेत, आनंद घेत आणि आनंद देत असे जर आपण जगायला शिकलो तरच या मानवी जीवनाचा खरोखरचा आनंद तुम्ही आम्ही एकमेकांना देऊ शकतो. या गोष्टीवर जे विश्वास ठेवतील ना,